ध्येय यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर मी आतिश शिंगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आताच्या लेक्चरमध्ये आपण जीवशास्त्रामधील पुढचा टॉपिक म्हणजे तो उती टॉपिकला आपण आता सुरुवात करणार आहोत. आताचं लेक्चर पाहण्याच्या आधी आपण बायोलॉजीला मागच्या 2 लेक्चरपासून सुरुवात केली. आताचं लेक्चर सुरुवात करण्याचा उद्देश हाच होता की येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व परीक्षा आहेत ह्या पूर्व परीक्षेला तुम्हाला कशा प्रकारे बायो सोपं होईल, तुमच्या परीक्षेला कसं ते लेक्चर उपयोगी ठरेल त्यासाठी आपण हे लेक्चर तयार केलं होतं. यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये उती हा टॉपिक आपण अनालिसिस करणार आहोत. पण आताचं आताचं लेक्चर पाहण्याच्या आधी सर्वांना मी सांगेन की याच्या आधी जो पेशी टॉपिक आहे हा पेशी टॉपिक सर्वांनी सुरुवातीला पहिला पहा. कारण का जेव्हा तुम्ही मानवी शरीराचा अभ्यास करता तर मानवी शरीराच्या अभ्यासाची सुरुवात ही पेशीपासून येते. कारण पेशीलाच आपण काय म्हणतो, पेशी ही मानवी शरीरातील काय असतं, रचनात्मक व कार्यात्मक काय असतं, घटक असतं. की मानवी शरीराचं रचनात्मक व कार्यात्मक घटकाला काय म्हणतात, पेशी म्हणतात. आणि जेव्हा आज आपण जेव्हा उती पाहणार आहे, उतीची व्याख्या काय होते की जेव्हा असंख्य पेशी एखादं काम करण्यासाठी एकसारख्या किंवा वेगवेगळ्या पेशी समूह एकत्र येतात. ह्या पेशी समूहांनाच काय म्हणतात, उती म्हणतात. ठीक आहे, म्हणजे पेशी पासून उती बनते. ठीक आहे, म्हणजे उती म्हणजे नेमकं काय होतं, पेशी म्हणजे काय आपण पाहिलं होतं की मानवी शरीराचं रचनात्मक व कार्यात्मक एकक म्हणजे पेशी. पुन्हा पेशीची रचना कशी असते, पेशीमध्ये कोणते अंगके असतात, प्रत्येक अंगकाचं कार्य कोणतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्यामध्ये तंतुकणिका असेल, लयकारिका असेल, रायबोझोम्स असतील. ठीक आहे, पुन्हा पेशी केंद्रक असेल त्या केंद्रकामध्ये डीएनए असेल, आरएनए असेल, प्रत्येकाचं कार्य कसं आहे, त्याची रचना कसं आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्यामुळे सर्वांनी पहिला आधीचे लेक्चर पहा, मग हा लेक्चर पहा, म्हणजे लेक्चर तुम्हाला जास्त समजेल. म्हणजे पेशी एकसारख्या काम करणाऱ्या पेशींच्या समूहाला उती म्हणतात आणि उती बनते. आजच्या लेक्चरमध्ये आपण उती पाहणार आहे. पण ह्याच उती जर एकसारख्या काम करणाऱ्या किंवा भिन्न स्वरूपाच्या पेशी जर एकत्र आल्या की उती बनतात. आणि अशा उती जर एकत्र आल्या तरी त्या उतीपासून काय बनत असतं, अवयव बनतात. ठीक आहे, वेगवेगळे शरीरातील सर्व वेगवेगळे अवयव असे बनतात. पुन्हा असे अवयव जर एकत्र आले तर काय बनतं, अवयव संस्था बनते. अवयव संस्था बनते आणि अशा अवयव संस्था जर एकत्र आले तर पूर्ण मानवी शरीर बनतं. ठीक आहे, मानवी शरीर बनतं. तर मानवी शरीराची सुरुवात होते पेशीपासून, मग उती. पेशी म्हणजे काय आपण आधी पाहिलं होतं. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण उती पाहणार आहोत आणि पुढच्या लेक्चर पासून आपण अवयव संस्थेला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये अवयव संस्थांचे जे अवयव कोणकोणते ते आपण पुढच्या लेक्चर पासून सुरुवात करणार आहोत. तर आताचं लेक्चर काय आहे, उती. उती म्हणजे काय समजलं सगळ्यांना, उतीची व्याख्या समजली असेल. मग आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत. ठीक आहे, आत्ताचं जे लेक्चर आहे, आताच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. आता लेक्चर टायटल काय आहे, तर आताच्या लेक्चरमध्ये आपण उती हा टॉपिक पाहणार आहोत. ठीक आहे, उतीमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहे. सुरुवातीला आपण पाहणार आहोत की वनस्पती उती कोणत्या आहे, वनस्पती उती. ठीक आहे, वनस्पतीच्या 2 प्रकारच्या उती असतात. ठीक आहे, वनस्पतीच्या 2 प्रकारच्या उती असतात. एक असतं विभाजी उती. ठीक आहे, आणि दुसरे असतं त्याला आपण म्हणतो स्थायी उती. ह्या 2 प्रकारच्या उती तुम्हाला वनस्पतीमध्ये पाहायला मिळतात. दुसरा टॉपिक आपण पाहणार आहोत प्राणी उती. सजीव प्राण्यांच्या मध्ये कोणत्या उती तुम्हाला पाहायला मिळतात, म्हणतात प्राणी उती. प्राण्यांच्या मध्ये टोटली 4 प्रकारच्या उती पाहायला मिळतात. ह्या 4 प्रकारच्या उतीमध्ये कोणकोणतं असतं, पहिला असतं अभिस्तर उती. अभिस्तर उती. दुसरा असतं संयोजी उती. संयोजी उती. त्यानंतर संयोजी उती नंतर तिसरं तुम्हाला उती पाहायला मिळते, त्यामध्ये आपण चेता उती. चेता उती. आणि त्यानंतर चौथा आहे स्नायू उती. ठीक आहे, स्नायू उती. असे 4 उतींचा आपण प्राणी उतीमध्ये अनालिसिस करणार आहोत. तर सुरुवात करूया वनस्पती उती. वनस्पती उतीला आता आपण सुरुवात करणार, म्हणजे आताच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते सगळ्यांना समजलं असेल. पहिली गोष्ट, आत्ताचं लेक्चर आहे ते तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. पण आत्ताचं लेक्चर जरा खूप किचकट आणि खूप डेफिनेशन तुम्हाला पाहायला मिळतात. जिथं एखादं लेक्चर युपीएससीला एमपीएससीला खूप किचकट असतं, त्या किचकट लेक्चर मधून खूप सोपे पॉईंट विचारतात. जसं परीक्षेला क्वेश्चन कसा आला होता की रक्त कोणत्या प्रकारची उती आहे. ठीक आहे, रक्त हे संयोजी उती आहे, ते तुमच्या परीक्षेला विचारलं होतं. आपला कान कोणत्या उतीपासून तयार झालेला असतं, आपल्या शरीराची जे हाडे असतात त्या हाडे कोणत्या उतीपासून बनलेले असतात. ठीक आहे, मानवी शरीराची जी कवटी असते, कवटीमध्ये कोणत्या उत्या असतात. आपलं नेत्रगोल असतं, नेत्रगोल कोणत्या प्रकारच्या उतीपासून होतं. पुन्हा आपल्या डोळ्यामध्ये समायोजन स्नायू पाहायला मिळतात, ते समायोजन स्नायू कोणत्या प्रकारची उती असते. ठीक आहे, पुन्हा
अशा प्रकारचे सिंपल क्वेश्चन तुमच्या परीक्षेला विचारतात. याचा अर्थ तुम्हाला उती आणि उतीचे प्रकार हे तुम्हाला माहित पाहिजे. ह्या जर गोष्टीतून जे व्याख्या जरी माहित असेल तर तुम्हाला परीक्षेचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. तर चला सुरुवात करूया. आता पहिला सुरुवातीला पाहूया वनस्पती उती. वनस्पती उतीचे दोन प्रकार आपण बघितले, एक विभाज्य उती आणि दुसरं स्थायी उती. विभाज्य उती म्हणजे नेमकं काय, ठीक आहे. विभाज्य उतीचा अभ्यास केला. विभाज्य उती म्हणजे नेमकं काय, तर विभाजन उतीच्या नावामध्ये आहे की विभाज्य उतीचं वैशिष्ट्य काय असणार, विभाज्य उती. विभाज्य उती नावच आहे. विभाज्य म्हणजे काय की जिथं सतत विभाजन होत असतं. विभाज्य उती म्हणजे काय, ज्या उतीचं सतत विभाजन होत असतं त्याला विभाज्य उती असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे एका पेशीपासून नवीन पेशीची निर्मिती सतत होत असते आणि सतत होत असल्यामुळे त्याचं काय होतं, विभाजन होत असतं. आणि या विभाज्य उतीमुळे तर वनस्पतीची काय होऊ शकते, वाढ होऊ शकते. मग विभाज्य उती कुठं असतात, वनस्पतीच्या मुळामध्ये असणार, त्या खोडामध्ये असणार, पुन्हा पानांच्या मध्ये असणार, फुलांच्या मध्ये, म्हणजे वनस्पतीच्या सर्व ठिकाणी तुम्हाला विभाज्य उती पाहायला मिळतात. ठीक आहे. मग या विभाज्य उती वनस्पतीच्या कोणत्या भागामध्ये आढळतात ह्यावरून विभाज्य उतीचे पुन्हा 3 प्रकार पडतात. ठीक आहे. बघा, एखादी वनस्पती विभाज्य उतीची किती, तर 3. विभाज्य उती कुठे आढळते त्यावरून विभाज्य उतीचे 3 प्रकार पडतात. समजा ही एखादी वनस्पती आहे. ठीक आहे. एखादी वनस्पती आपण घेतलं, वनस्पतीची फांदी आहे. ठीक आहे. आणि असं एखादं वनस्पती आहे. ठीक आहे. एखादं झाड आहे. एखाद्या झाडामध्ये विभाज्य उती कुठे आढळतात, तर सुरुवातीला पहिलं विभाज्य उतीचे 3 प्रकार. त्यामध्ये पहिला असतं त्याला म्हणतात, पहिल्या उतीचं नाव आहे त्याला म्हणतात परह विभाज्य उती. परह विभाज्य उती. ही परह विभाज्य उती कुठे असते, तर जे एखाद्या झाडाचे फांद्याचं जे पानाजवळचा भाग असतो. ठीक आहे. किंवा एखाद्या झाडाचा जो देठाचा भाग असतो, समजा इथं आपण या झाडाचं देठ जर घेतलं की पानालगतचा एकदम शेवटचा भाग की त्याला देठाजवळचा भाग, देठा जवळचा भाग, एखाद्या वनस्पतीच्या देठाजवळचा म्हणजे झाडाच्या सगळ्यात सुरुवातीचा भाग त्याला देठ म्हणतात. देठाजवळचा भाग आणि वनस्पतीच्या खोडाजवळचा भाग, वनस्पतीच्या मुळाजवळचा भाग. ठीक आहे. ह्या 2 ठिकाणी तुम्हाला परह विभाजन उती पाहायला मिळते. कुठं, तर देठाजवळचा भाग, देठाजवळचा म्हणजे जिथं अंकुरण होत असतं त्या जवळचा भाग आणि दुसरं मुळाजवळचा भाग, ह्या 2 ठिकाणी तुम्हाला परह उती पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरं असतं आंतरीय विभाज्य उती. ही आंतरीय विभाजन उती कुठे पाहायला मिळतं, की या झाडाच्या ज्या फांद्या असतात, झाडाच्या फांद्या, ठीक आहे, आणि खोडाच्या मध्ये ही असते. या ठिकाणी तुम्हाला कोणती, तर फांद्या आणि खोड ह्या ठिकाणी तुम्हाला दुसरी उती आंतरीय विभाज्य उती पाहायला मिळतं. आंतरीय विभाज्य उती कुठं, तर फांद्याच्या जिथं फांद्या, वनस्पतीला फांद्या जिथं सुरुवात होते त्या भागामध्ये आणि खोडाच्या ह्या भागामध्ये तुम्हाला आंतरीय उतीमध्ये विभाजन झालं तर काय होतं, की या झाडाची ही जर विभाजन झाले की झाडाची उंची वाढते. फांद्याची, जसं एका वनस्पतीमध्ये फांद्या असतात तर काही कालावधीला फांद्या जवळ असतात आणि ठराविक वेळेनंतर काय होतं, 2 फांद्यामधील अंतर वाढतं. 2 फांद्यातील अंतर कशामुळे वाढतं, तर त्या ठिकाणी असणाऱ्या आंतरीय विभाज्य उतीचं विभाजन झाल्यामुळं 2 फांद्यामधील अंतर काय होतं, वाढतं. जसं परह उतीचं विभाजन झाल्यामुळे झाडाची उंची वाढते, नवीन झाडाला पालवी फुटते. तसं या आंतरिक विभाज्य उतीमुळे काय होतं, झाडाची उंची वाढते, 2 फांद्यामधील अंतरामध्ये वाढ होतं. आणि तिसरी उती असते, ह्या तिसऱ्या उतीला पार्श्व विभाज्य उती म्हणतात. तिसरी उती असते तिला काय म्हणतात, पार्श्व विभाज्य उती. पार्श्व विभाज्य उती. ही पार्श्व विभाज्य उती तुम्हाला कुठं पाहायला मिळते, तर खोडाच्या या भागामध्ये तुम्हाला पार्श्व विभाज्य उती पाहायला मिळते. झाडाच्या किंवा खोडाच्या या भागामध्ये तुम्हाला पार्श्व विभाज्य उती पाहायला मिळते. आणि पार्श्व विभाज्य उतीचं विभाजन झाल्यामुळं खोडाची रुंदी वाढते. ठीक आहे. म्हणजे पार्श्व विभाज्य उतीच्या कशामुळे, तर पार्श्व विभाजन उतीमुळे काय होतं, खोडाची रुंदी वाढते. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही वनस्पती उतीच्या विभाज्य उती पाहता, विभाज्य उतीमध्ये 3 प्रकार. एक परह विभाज्य उती, ती कुठे आढळते तर एकदम शेवटला ते वनस्पतीचं अंकुरण होत असतं, वनस्पतीचं अंकुरण नाही सॉरी वनस्पतीचा वरचा भाग असतो की जिथं वनस्पतीची वाढ होत असते, ते परह विभाज्य उती आणि मुळा शेजारी असते. आंतरिक विभाज्य उती फांद्यालगत आणि खोडामध्ये आंतरिक विभाज्य उती असते. आणि पार्श्व विभाज्य उती हे खोडाच्या दोन्ही बाजूला असते की त्याचं रुंदी वाढवायचं ते काम करत असतात. हे विभाज्य उतीचे 3 प्रकार आहेत, ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर दुसरा भाग आहे त्याला स्थायी उती म्हणतात. वनस्पतीमध्ये आढळणारी दुसरी उती तिला स्थायी उती म्हणतात. स्थायी उतीचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक असतं सरळ स्थायी उती, म्हणजे स्थायी उतीचे 2 प्रकार. त्यामध्ये एक आहे सरळ स्थायी उती.
सरळ स्थायी ऊती आणि दुसरं असतं जटिल स्थायी ऊती, जटिल स्थायी ऊती. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही सरळ स्थायी ऊतीचा अभ्यास करता तर सरळ स्थायी ऊती म्हणजे त्याचं वाक्य काय होते की ज्या ऊती एकसारख्या पेशीपासून बनलेल्या असतात, की ज्या ऊती एकसारख्या पेशीपासून बनलेल्या असतात त्याला सरळ स्थायी ऊती म्हणतात. आणि ज्या ऊती एक दोन किंवा वेगवेगळ्या पेशीपासून बनलेल्या असतात त्याला जटिल स्थायी ऊती म्हणतात. मग सरळ स्थायी ऊतीचे पुन्हा किती, तर वनस्पती सरळ स्थायी ऊतीचे पुन्हा 4 प्रकार पडतात. किती, 4 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला असतो मूल ऊती, मूल ऊती. ठीक आहे. त्याचा पहिला प्रकार कोणता आहे तर मूल ऊती. ही मूल ऊती कुठे तुम्हाला पाहायला मिळते, पहिला मूल ऊतीमध्ये आपण पहिला पाहूया की मूल ऊतीची रचना कशी असते, त्यानंतर ती कुठे आढळते, कुठे आढळते, कारण तुमच्या परीक्षेला ते विचारतात की मूल ऊती कुठे आढळते. ठीक आहे. तिचं कार्य काय, असे 3 भागामध्ये आपण अभ्यास करू. ठीक आहे. सुरुवातीला मूल ऊती, मूल ऊतीची रचना केला की ते पेशी भित्तिकेच्या पातळ, पेशी भित्तिकेचा जो पातळ थर असतो ह्या पातळ थरापासून ती बनलेली असते आणि ही पेशी काय असते, जिवंत असते. ठीक आहे. तुझ्या परीक्षेला एकदा विचारतात की मूल ऊती जिवंत असते का मृत असते. ठीक आहे. तर मूल ऊती काय असते, ही जिवंत असते आणि पेशी भित्तिकेच्या शेजारी ती काय असतं, तयार झालेली असते. पुन्हा ती कुठे आढळते तर वनस्पतीच्या मूळ आणि खोडमध्ये ती आढळते. वनस्पतीच्या मूळ आणि खोडामध्ये तुम्हाला कोणती मूल ऊती पाहायला मिळते, म्हणजे वनस्पतीचे मूळ आणि खोड ह्या ठिकाणी तुम्हाला मूल ऊती पाहायला मिळते. मग या मूल ऊतीचं कार्य काय असतं तर वनस्पतीचं अन्न संचयन करणं, वनस्पतीचं अन्न संचयन करणं हे मूल ऊतीचं काय असतं, कार्य असतं. वनस्पतीचं अन्न संचयन करणं हे मूल ऊतीचं काय असतं, कार्य असतं. ठीक आहे. मग याचं उदाहरण कोणतं आहे, उदाहरण तुम्ही सांगू शकता ते बटाटे आणि बीट. ठीक आहे. बघा म्हणजे मुळामध्ये बटाटा आणि बीट दोन्ही पण काय आहेत, मूळ आहेत. ठीक आहे. म्हणजे बटाटे आणि बीट हे कुठे कशा मूल ऊतीचं उदाहरण आहे, म्हणजे ते पण तुम्हाला माहित असून दे. त्यानंतर सरळ स्थायी ऊती दुसरी ऊती आहे, दुसरा प्रकार आहे, त्याला म्हणतात दुसऱ्या प्रकार म्हणजे स्थूल ऊती, स्थूल ऊती, स्थूल ऊती. ठीक आहे. स्थूल ऊतीची निर्मिती कशी होते तर पेशी भित्तिकेच्या जाड घटकापासून काय होत असते की स्थूल ऊतीची निर्मिती होत असते. ठीक आहे. पुन्हा स्थूल ऊतीच्या पेशी ह्या पण पेशी जिवंत असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर ह्या वनस्पतीच्या कुठल्या भागामध्ये आढळतात तर वनस्पतीच्या पानामध्ये व देठामध्ये तुम्हाला स्थूल ऊती पाहायला मिळतात. म्हणजे वनस्पतीच्या पानामध्ये व देठामध्ये स्थूल ऊती पाहायला मिळतात. याचं कार्य काय असतं तर याचं वनस्पतीला यांत्रिक आधार देणं, वनस्पतीला मजबूती देण्याचं काम, त्याचप्रमाणे वनस्पतीला लवचिकता आणण्याचं काम कोण करत असतं, ह्या स्थूल ऊती करत असतात. म्हणजे वनस्पतीला आधार देणं, वनस्पतीला लवचिकता आणणं हे स्थूल ऊतीचं काम असतं आणि ते वनस्पतीच्या पानामध्ये आणि देठामध्ये आढळतात. त्यानंतर स्थूल ऊतीचे पुढचे आणि 2 प्रकार आहेत. त्याला एक असतो, एकाला म्हणतात तिसरा प्रकार त्याला म्हणतात दृढ ऊती. काय असतो तिसरा प्रकारला काय म्हणतात, दृढ ऊती. ठीक आहे. दृढ ऊती नावाचंच आहे. दृढ ऊती म्हणजे काय असणार आहे, ती तो जाड असा थर असणार आहे, तो वनस्पतीला काय करणार आहे, संरक्षण देण्याचं काम करणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा कुठे आढळणार आहे तर वनस्पतीच्या खोडामध्ये, पानामध्ये, की जिथं वनस्पतीला मजबूतीची गरज असते ह्या ठिकाणी तुम्हाला दृढ ऊती पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात काय, वनस्पतीच्या पानामध्ये जो कठीण भाग असतो, खोडाचा कठीण भाग असतो, यामध्ये तुम्हाला दृढ ऊती पाहायला मिळतात. म्हणजे याचं कार्य काय असणार आहे तर वनस्पतीला आधार देणं आणि वनस्पतीला संरक्षण देणं हे कुणाचं काम असणार आहे, दृढ ऊतीचं काम असणार आहे. त्यापुढे जर तुम्ही गेला चौथा आहे, त्याला म्हणतात पृष्ठभागीय ऊती. पृष्ठभागीय ऊतीचा अनालिसिस करा. पृष्ठभागीय ऊती कुठे पाहायला मिळतात, वनस्पतीचं बाह्य आवरण असतं. वनस्पतीचा तुम्ही बाहेरून जर पाहिला की ते खोडाचा बाहेरचा भाग असतो, वनस्पतीचा बाहेरचा भाग जो आपल्या हाताने स्पर्श करू शकतो, दिसतो, त्याला पृष्ठभागीय ऊती म्हणतात. वनस्पतीचा बाहेरचा भाग, आणि हे सुद्धा काम काय असतं, वनस्पतीचं संरक्षण करणं हे त्याचं काम असतं. म्हणजे वनस्पतीचं बाहेरचं जे आवरण असतं त्याला पृष्ठभागीय ऊती म्हणतात आणि वनस्पतीला संरक्षण करणं हे पृष्ठभागीय ऊतीचं काय असतं, काम असतं. ठीक आहे. म्हणजे वनस्पतीच्या सरळ स्थायी ऊतीचे 4 प्रकार, मूल ऊती, स्थूल ऊती, दृढ ऊती आणि त्यानंतर पृष्ठभागीय ऊती हे कुणाचं सरळ स्थायी ऊतीचे 4 प्रकार. जसं तुम्ही जटिल स्थायी ऊतीचा विचार केला तर जटिल स्थायी ऊतीचे 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार असतात तर एकाला म्हणतात जलवाहिनी आणि दुसऱ्याला म्हणतात रसवाहिनी.
जलवाहिनी आणि रसवाहिनी असं काय असतात, तर जटिल स्थायी ऊतीचे दोन प्रकार असतात. मग जलवाहिनी म्हणजे काय, की ज्या ऊती काय करतात, पाणी आणि क्षारांचे वहन करतात. ज्या ऊती पाणी आणि क्षाराचे वहन करतात त्याला जलवाहिनी म्हणतात. मग पाणी, मग आपल्या शरीराला वनस्पती पाणी कुठे शोषून घेतात, तर वनस्पती पाणी हे मुळावाटे शोषून घेतात. म्हणजे मुळावाटे पाणी शोषून घेऊन ते पानापर्यंत कुठं वनस्पतीपर्यंत पोच करायचं कोण करतं, जलवाहिन्या करतात. जे जलवाहिनी मुळापासून पानाकडे किंवा खोडाकडे काय होत असतं, जलवाहिनीचं वहन होत असतं. रसवाहिन्या म्हणजे काय, की वनस्पती ज्या अन्न पदार्थाची निर्मिती करतात ते अन्न पदार्थ वनस्पतीच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोच करायचं काम रसवाहिन्या करत असतात. याचा अर्थ रसवाहिन्या या कुठं, तर पानात ज्या अन्न पदार्थाच्या निर्मितीपासून काय होतं, की मुळाकडे वाहत असणार. म्हणजे जलवाहिन्या मुळाकडून पानाकडे वाहतात, रसवाहिन्या पानाकडून मुळाकडे वाहतात. कारण एकीमध्ये पाण्याने क्षार वाहत असतं, तर एकीकडे अन्न पदार्थ जे निर्मित झालेले अन्न पदार्थ वाहत असतात. ह्या दोन प्रकारच्या ऊती, एक जलवाहिनी आणि दुसरी रसवाहिनी, ह्या दोन्हीला जटिल स्थायी ऊती असं म्हणतात. ठीक आहे. मला वाटतं इथं जे आपलं वनस्पती ऊती आहे, वनस्पती ऊती संपतं. वनस्पती ऊतीमध्ये आपण नेमकं काय काय पाहिलं, की विभाज्य ऊतीचे 4 प्रकार आणि विभाज्य ऊतीचे 3 प्रकार, स्थायी ऊतीचे 2 प्रकार, त्यामध्ये सरळ स्थायी ऊतीचे 4 प्रकार, जटिल स्थायी ऊतीचे 2 प्रकार. एवढ्या गोष्टी वनस्पती ऊतीमध्ये आपण पाहिलं. त्यानंतर पुढचं आहे, पुढच्या टॉपिकमध्ये आपण काय पाहणार आहोत, की प्राणी ऊती. पुढचा टॉपिक आहे प्राणी ऊती. ठीक आहे. प्राणी ऊतीचे किती प्रकार आपण पाहिले, तर प्राणी ऊती 4 प्रकारचे असतात. त्यामध्ये प्राणी ऊतीचे 4 प्रकार कोणते आहेत बघा. सुरुवातीला प्राणी ऊतीचे 2 सब पॉइंट मध्ये डिवायडेशन केलं जातं. एक असतं सरळ प्राणी ऊती. ठीक आहे. म्हणजे जे 2 पार्ट, एक आहे सरळ प्राणी ऊती आणि दुसरा आहे जटिल प्राणी ऊती. ठीक आहे. सरळ प्राणी ऊतीमध्ये एकमेव ऊती आहे, त्याला म्हणतात अभिस्तर ऊती. आणि जटिल प्राणी ऊतीमध्ये 3 भाग येतात. त्यामध्ये पहिले येतो, त्याला जटिल स्थायी ऊतीचे 3 भाग पडतात. त्यामध्ये पहिले येतं संयोजी ऊती, दुसरे येतं स्नायू ऊती आणि तिसरा भाग येतो त्याला म्हणतात चेता ऊती. ठीक आहे. अशी 3 घटक तुम्हाला पाहायला मिळतात. विशेषतः जटिलमध्ये. सरळ, आता सगळ्यांना कल्पना असेल की सरळ प्राणी ऊती म्हणजे काय, की ज्यामध्ये एकाच प्रकारच्या पेशी असतात त्याला सरळ प्राणी ऊती म्हणतात. जटिल प्राणी ऊती म्हणजे काय, की ज्यामध्ये वेगवेगळ्या पेशी एक काम करण्यासाठी एकत्र येत असेल तर त्याला जटिल प्राणी ऊती म्हणणार. ठीक आहे. मग जटिल प्राणी ऊती किती 3 आहेत आणि सरळ प्राणी ऊती 1 आहे. तर त्यातलं पहिलं आपण घेऊया की अभिस्तर ऊती. त्यातला पहिला पॉइंट अभिस्तर ऊती. ठीक आहे. अभिस्तर ऊती म्हणजे नेमकं काय पहा. ठीक आहे. अभिस्तर ऊती या 6 प्रकारच्या असतात. अभिस्तर ऊती किती असतात, तर 6 प्रकारच्या असतात. त्या 6 प्रकारामध्ये पहिली अभिस्तर ऊती आहे, तिला म्हणतात सरळ. पहिली प्रकार आहे त्याला म्हणतात सरळ पट्टिकी अभिस्तर ऊती. सरळ पट्टिकी अभिस्तर ऊती. सगळ्यांना डायग्रामची जी काल असेल, सरळ अभिस्तर ऊती असणार आहे, किती लहान, एकदम सरळ म्हणजे एकदम बारीक पातळ असं असणार आहे. ठीक आहे. तिला सरळ अभिस्तर ऊतीची व्याख्या काय होते. अभिस्तर ऊती म्हणजे काय, की अभिस्तर ऊतीची व्याख्या कशी करता येते, की ज्या पेशी एकमेकाच्या जवळ बरोबर घट्ट अति जवळ असतात त्याला अभिस्तर म्हणतात. की ज्या पेशी एकमेकाच्या जवळ चिकटलेल्या असतात त्यांना काय म्हणतात, अभिस्तर ऊती असं म्हणतात. उदाहरणार्थ मानवी शरीरामध्ये त्वचा असेल, त्वचा ही अभिस्तर ऊतीपासून बनलेली असते. ठीक आहे. त्वचा असेल, पुन्हा उर्कनलिका असेल. ठीक आहे. फुफ्फुसातील फुफ्फुस कोश असेल, हे सगळं कशा तर अभिस्तर ऊतीपासून बनलेलं असतं. अभिस्तर ऊती म्हणजे काय, की पेशी एकमेकाच्या जवळ काय असतात, घट्ट चिकटलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यामध्ये सरळ पिटिका अभिस्तर ऊती म्हणजे कसं काय, की सरळ पिटिका म्हणजे डायग्राम सगळ्यांना दिसत असेल की काय, की एकदम
काय असतं की लहान असतात त्या, ठीक आहे, आणि एकमेकाच्या जवळ असतात. मग त्याचं सरळ पिटिका अभिसृती शरीरामध्ये कुठं पाहायला मिळते, तर त्या पहिली म्हणजे ती रचना कशी असते, रचनेचा विचार केला तर ही रचना कशी असते, सर्वात बारीक आणि चपट्या असतात, सर्वात बारीक आणि चपट्या असणार, ठीक आहे. ते कोठे आढळतात, शरीरामध्ये कोठे आढळतात, तर मानवी शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात, फुफ्फुसाचा जो वायुकोश असतो, त्यानंतर अन्ननलिकेच्या आत ह्या तुम्हाला काय सरळ पिटिका अभिसृती पाहायला मिळतात. आणि याचं कार्य काय असतं, सरळ पिटिका अभिसृतीचे कार्य काय असतं, तर आपल्या शरीरामध्ये वहन करायचं काम, वहनाचे कार्य करत असतात. आपल्या शरीरामध्ये वहनाचे कार्य, शरीराच्या वहनाचं कार्य अभिसृती करत, शरीरातील वहनाचे कार्य सरळ पिटिका अभिसृती करत असतात. त्यानंतर त्यामध्ये दुसरा प्रकार की अभिसृतीचा दुसरा प्रकार, अभिसृतीचा दुसरा प्रकार आहे त्याला स्तरीय पटिकी अभिसृती म्हणतात. स्तरीय पटिकी अभिसृती म्हणतात. हे स्तरीय पटिकी अभिसृतीचं काय असतं की एकावर एक पेशीचा थर असतो, एकावर एक काय असतो, पेशीचा थर असतो, त्याला काय म्हणतात, स्तरीय पटिकी अभिसृती असं म्हणतात. एकावर एक पेशीचा थर असतो आणि अशी मोठी पेशी तयार होते. एकावर एक पेशीचा थर बसून एक मोठी उती तयार होते, त्याला स्तरीय पिटिका अभिसृती असं म्हणतात, ठीक आहे. ह्या शरीरामध्ये कुठे आढळतात, तर मानवी शरीराचं जी संपूर्ण त्वचा असते, ह्या त्वचेच्या बाहेरच्या आवरणामध्ये स्तरीय पिटिका अभिसृती तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे त्वचेच्या बाहेरचं आवरण जे असतं ते स्तरीय पिटिका अभिसृती पासून बनलेलं असतं. मग ह्याचं कार्य काय असणार आहे, ह्याचं कार्य असणार आहे आपल्या शरीरामधील ज्या पेशी, शरीराचे जे अवयव आहेत, अवयवांचे संरक्षण करणे, हे स्तरीय पिटिकी अभिसृतीचं काय असतं, प्रमुख कार्य असतं. काय, अवयवांचं संरक्षण करणं. पुन्हा मानवी शरीराचे जे अवयव आहेत, अवयवांची झीज थांबवणं, झीज भरून काढणं, हे स्तरीय पिटिका अभिसृतीचं काय असू शकतं की स्तरीय पिटिका अभिसृतीचं काय आहे, कार्य आहे, ठीक आहे. त्यानंतर तिसरी उती आहे, तिसऱ्या उतीचं नाव आहे, ठीक आहे. पहिली बघा आपण कोणतं पाहिलं की पहिली होतं सरळ पिटिका अभिसृती, दुसऱ्या उतीमध्ये आपण पाहिलं होतं पहिलं होतं सरळ पिटिका अभिसृती, दुसरं होतं स्तरीय अभिसृती. त्याचा तिसरा प्रकार आहे स्तंभिका अभिसृती, स्तंभिय अभिसृती. स्तंभीय या शब्दाचा अर्थ काय होतो की ह्या पेशी काय स्तंभाप्रमाणे अशा लांब असतात, ठीक आहे. स्तंभाप्रमाणे अशा लांब पेशी तुम्हाला पाहायला मिळतात, त्याला स्तंभीय अभिसृती असं म्हणतात. याला पेशी ज्याला लांबट त्या पेशी असतात. पुन्हा या शरीरात कुठे आढळतात, शरीराच्या आतड्याच्या आतील भागात, शरीराच्या आतड्याच्या आतील भागामध्ये तुम्हाला स्तंभीय अभिसृती पाहायला मिळतात. हिचं कार्य काय असतं की शरीरामध्ये जे पाचक रस असतात, शरीरातील पाचक रस त्या काय श्रवणाचं काम त्या करत असतात. शरीरातील पाचक रसाच्या श्रवणाचं काम कोण करत असतं, स्तंभीय अभिसृती करत असते. त्यानंतर पुढे तिसऱ्या उतीनं चौथा त्यातला पार्ट आहे. चौथ्या पार्ट मध्ये तुम्ही रोमक स्तंभीय अभिसृती. रोमक स्तंभीय अभिसृती म्हणजे काय, ह्या उतीच्या भोवती केसासारखं रोमक असतात, केसासारखे रोमक असतात, म्हणून त्याला म्हणतात रोमक. म्हणजे काय, केसासारखे रोमक असतात. मग ह्या पेशी कुठं असतात की आपल्या फुफ्फुसाचं जे वायुकोश असतो, श्वसन घेत असताना श्वसनाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी रोमक स्तंभिक पेशी काय करत असतात, कार्य करत असतात. म्हणजे यांना काय असतं तर केसासारखे आवरण असताना ते श्वसन घेत असताना कोणताही अडथळा येऊ नये हे काम कोण करत असतं, रोमक स्तंभीय अभिसृती करत असते. त्यानंतर पुढचा पाचवा प्रकार आहे. त्या पाचव्या प्रकारामध्ये तर घनाभरूपी अभिसृती. घनाभरूपी अभिसृती म्हणजे काय, हिचा आकार काय असतो, पेशी याचा आकार घनाकृतीप्रमाणे पेशीचा आकार असणार, ठीक आहे. म्हणजे कुठे पाहायला मिळते, जर जे वृक्क नलिका असते आणि जे लाल ग्रंथी असतात, वृक्क नलिका व लाल ग्रंथी ह्यामध्ये तुम्हाला घनाभरूपी अभिसृती पाहायला मिळते. म्हणजे वृक्क नलिका आणि
कुठं तर लाल ग्रंथीमध्ये पाहायला मिळतं. हिचं प्रमुख कार्य काय आहे तर आपल्या शरीरामध्ये जे उत्सर्जन करणारे जे टाकाऊ पदार्थ असतात हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी ह्या घनाभरूपी ऊतीचा काय होतो उपयोग होतो. त्यानंतर 6वा प्रकार आहे. 6व्या प्रकारामध्ये ग्रंथील अभिस्तर ऊती. ही ग्रंथील अभिस्तर ऊती पेशीच्या आतून बाजूला घड्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ती पाहायला मिळते. ठीक आहे. ही एक पेशी बहुपेशीय स्वरूपामध्ये तिची रचना असते आणि हिचं प्रमुख कार्य काय असतं आपल्या पदार्थामध्ये जे मेद असतात किंवा जे तेलखट पदार्थ असतात किंवा जे तेलखट पदार्थ असतात याचं शोषण करायचं काम ही ग्रंथील अभिस्तर ऊती करत असते. ठीक आहे. बघा तुम्हाला कोणत्या गोष्टी माहिती पाहिजे तर पहिला अभिस्तर ऊती आणि अभिस्तर ऊतीचे 6 प्रकार आणि ती कुठे आढळते एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. एवढ्या गोष्टी जर माहित असेल तर तुम्हाला अभिस्तर ऊती समजतं. ठीक आहे. हे प्राणी ऊती मधली पहिली ऊती झाली. त्यानंतर दुसरी ऊती आहे. ठीक आहे. दुसऱ्या ऊतीमध्ये आपण पाहणार आहोत जटिल प्राणी ऊती. जटिल प्राणी ऊती मधली पहिली संयोजी ऊती. जटिल प्राणी ऊती मधली पहिली ऊती तिला आपण म्हणतो संयोजी ऊती. संयोजी ऊती म्हणजे काय. संयोजी ऊती जर व्याख्या केला संयोजी ऊती म्हणजे काय एखाद्या आधारावर ऊतीची निर्मिती झाली असेल. एखाद्या जर आधारावर ऊतीची निर्मिती झाली तर त्याला संयोजी ऊती असं म्हणतात. एका भक्कम आधारावर ऊतीची निर्मिती होते. उदाहरणार्थ संयोजी ऊती या एखाद्या संयोजी ऊती म्हणजे काय एक भक्कम आधारावर तयार झालेले असते. पुन्हा ते द्रव स्वरूपात असतात. पुन्हा ते एकदम स्थायी स्वरूपामध्ये पण असतात. त्यापासून मजबूती सुद्धा येत असते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात संयोजी ऊतीचे पुन्हा 6 प्रकार पडतात. संयोजी ऊतीचे 6 प्रकार पडतात. 6 प्रकार मधला पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात अस्थी. संयोजी ऊतीचा पहिला प्रकार त्याला म्हणतात अस्थी. ठीक आहे. अस्थी म्हणजे सगळ्यांना समजतं आपल्या मानवी शरीराचा जो पूर्ण सांगाडा असतो की आपल्या मानवी शरीराची संपूर्ण हाडे हे अस्थि ऊतीपासून बनलेले असतात. जे मानवी शरीराची सर्व हाडे हे अस्थि ऊतीपासून बनलेले असतात. म्हणजे अस्थि ऊती ह्या मनुष्याला आधार चौकट तयार करते. मनुष्याच्या शरीराला मजबूती देण्याचं काम करत असतं. ठीक आहे. म्हणजे आणि पुन्हा अस्थि ऊती काय असणार आहे अतिशय कठीण असणार आहे. ठीक आहे. कठीण असणार आहे. पुन्हा जे फॉस्फरस आणि ठीक आहे आणि दुसरं कॅल्शियम. फॉस्फरस एक ह्या उष्टिका नाही फॉस्फरस आणि दुसरं कॅल्शियम. फॉस्फरस आणि कॅल्शियम याच्या मदतीने काय करणार आहेत तर मानवी शरीरात जे या दोघांच्या संयोगातून मानवी शरीराला मजबूती देण्याचं काम कोण करतं ह्या अस्थि ऊती करतात. ठीक आहे. मग अस्थि ऊती म्हणजे मानवी तुम्हाला माहित आहे की सुरुवातीला मनुष्य जन्माला आला तर 272 हाडे असतात. नंतर ते 206 होतात. कारण अस्थि ऊतीची संख्या नंतर म्हणजे काय होतं की हाडे एकमेकाला जोडले जातात. ठीक आहे. अस्थि ऊती म्हणजे काय समजलं असेल की मानवी शरीरामध्ये हाडांची निर्मिती करणार हाडांना मजबूती देणारी ऊती म्हणजे अस्थि ऊतीचा दुसरा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो रक्त. ठीक आहे. सर्वांना पहिला माहिती पाहिजे रक्त ही संयोजी ऊती आहे. ठीक आहे. रक्त ही काय संयोजी ऊती आहे. रक्त हे संयोजी ऊती आहे. रक्त कशापासून बनलेलं तर रक्तामध्ये तुम्हाला पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी आणि रक्तबिंबिका या 3 घटकापासून रक्त बनलेलं असतं. रक्त हे द्रव स्वरूपामध्ये असतं. म्हणजे रक्त ही संयोजी ऊती द्रव स्वरूपामध्ये असते. ठीक आहे. हे जर मग या रक्ताचं कार्य काय असतं तर तुम्हाला माहित आहे ते पेशीचं पांढऱ्या पेशीचं कार्य काय तांबड्या पेशीचं कार्य काय. ठीक आहे. तांबड्या पेशीमध्ये काय नसतं केंद्रक नसतं त्यामुळे ऑक्सिजन ते चांगल्या प्रकारे वहन करू शकतात. ठीक आहे. पुन्हा जे रक्त असतं रक्ताच्या पुढे विचार मानवी शरीराचा विचार केला तर मानवी शरीरामध्ये एकूण रक्त जे असं साधारणपणे 5 ते 5.5 लिटर पर्यंत रक्त मानवी शरीरामध्ये असू शकतं. ठीक आहे. रक्तामध्ये पाणी 90% रक्तद्रव्यात 90% पाणी तर 10% प्रथिने असतात. त्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजेत. रक्ताचं प्रमुख कार्य काय असतं तर शरीरामध्ये सर्व वहनाचं कार्य कोण करत असतं तर रक्तामार्फत केलं जातं. रक्त ही संयोजी ऊती आहे. त्याचा संयोजी ऊतीचा तिसरा प्रकार आहे. त्यामध्ये तिसऱ्या प्रकारामध्ये येतं अस्थिबंध. तिसरा प्रकार काय येतं अस्थिबंध. ठीक आहे. अस्थिबंध नावावरून समजतं की इथं अस्थि आणि इथं अस्थिबंध आहे. म्हणजे अस्थि 2 अस्थि किंवा 2 हाडांना मधला जोडणारा जो भाग असतो त्याला अस्थिबंध ऊती असं म्हणतात. की 2 हाडं एकमेकांना जिथे जोडले जातात त्या जोडणाऱ्याला काय म्हणतात अस्थिबंध असे म्हणतात.
ठीक आहे. आणि अस्थिबंधाची जी मधली पोकळी असते त्याला आता सांधे असं म्हणतात. अस्थिबंधाच्या मधली पोकळी असते त्याला सांधे म्हणतात. वेगवेगळे सांधे तुम्हाला मानवी शरीरामध्ये पाहायला मिळतात. त्याचा खिळीचा सांधा असतो. ओके, खिळीचा सांधा कुठं तर मान आणि कंबर इथं तुम्हाला खिळीचा सांधा पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे उकळीचा सांधा असतो. उकळीचा सांधा तुम्हाला खांद्या इथं खांदाला उकळीचा सांधा असतो. त्यानंतर पुन्हा सरकता सांधा असतो मनगट आणि घोट्या इथं. पुन्हा त्याचप्रमाणे सँडल सांधा वगैरे असे सांध्याचे प्रकार पण आहेत ते आपण पुढे अस्थि संस्थेमध्ये पाहणार पण आहोत. तर अस्थिबंध म्हणजे काय, अस्थिबंध उती म्हणजे काय समजलं की दोन हाडांच्या मधला जी उती असते त्या दोन हाडांच्या मधल्या उतीला काय म्हणतात अस्थिबंध उती असं म्हणतात. आणि ह्या कशा असणार आहेत मग पुन्हा कठोर पण असणार आहेत आणि मजबूत पण असणार पण त्याचबरोबर त्या लवचिक पण असणार आहे कारण ते मुवमेंटला काय करत असतात त्याच्यामुळे काय होत असतं हाडांची मुवमेंट होत असते. ठीक आहे, त्याला अस्थिबंध उती असं म्हणतात. त्यानंतर अस्थिबंध उतीच्या पुढे गेला तर स्थायी उतीचा पुढचा प्रकार आहे त्याला स्नायू रज्जू म्हणतात. म्हणजे कितवा प्रकार तर अस्थि उती मधला चौथा प्रकार त्याला काय म्हणतात स्नायू रज्जू. स्नायू रज्जू. ठीक आहे, स्नायू रज्जू म्हणजे नेमकं काय ज्याच्याद्वारे शरीरातील सर्व स्नायू एकमेकाला जोडले जातात त्याला स्नायू रज्जू असं म्हणतात. ठीक आहे, हा स्नायू रज्जू काय असतो एक तंतुमय काय असतो एक तंतुमय मजबूत असा लवचिक असा एक घटक असतो. तो स्नायूंना काय करतो आकृतीबद्ध हालचाली करण्यासाठी उपयोगी ठरत असतो त्याला स्नायू रज्जू असं म्हणतात. त्या तो स्नायू रज्जू होती. ठीक आहे, ही कोणती तर संयोजी होती चौथा प्रकार. त्यानंतर पाचव्या प्रकारामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं पाचव्या प्रकारामध्ये कास्ती असं म्हणतात. कास्ती. ठीक आहे, पाचवा प्रकार आहे त्याला काय म्हणतात कास्ती. कास्ती म्हणजे काय तर आपल्या शरीरातील एकदम लवचिक आणि तो नाजूक अस्ती असते त्याला कास्ती म्हणतात. म्हणजे एकदम आपल्या शरीरातील एकदम नाजूक आणि लवचिक. उदाहरणार्थ आपल्या शरीरातील नाक कान हे कशापासून कास्ती उतीपासून बनलेले असतात. म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात नाजूक आणि लवचिक भाग ठीक आहे तो कास्ती उतीपासून बनलेला होतो. उदाहरणार्थ नाक असेल कान असेल पुन्हा आपली पूर्ण स्वर यंत्रणा सुद्धा कास्ती उतीपासून बनलेली असते. आणि त्यातला सहावा प्रकार आहे ह्या सहाव्या प्रकारला काय म्हणतात तर चरबीयुक्त उती म्हणतात. चरबीयुक्त सहावा प्रकार काय चरबीयुक्त उती. चरबीयुक्त उती म्हणजे काय तर मानवी शरीरामध्ये जे आपण एक्स्ट्रा मोठ्या प्रमाणात फॅट किंवा मोठ्या प्रमाणात आपण फॅटचं सेवन करतो आणि आपण जर मोठ्या प्रमाणात अन्न सेवन केलं आणि त्या प्रमाणात जर आपल्या शरीराचं वर्किंग होत नसेल तर आपल्या शरीरामध्ये काय होतं की जे एक सरप्लस खाल्लेलं ते घटक असतात ते शरीरामध्ये साठवले जातात. त्या साठवलेल्या घटकाला चरबी असं म्हणतात. जर आपण योग्य प्रकारे जर व्यायाम केला आणि आपल्या शरीराची योग्य त्या प्रकारचा हालचाल होत नसेल तर हे एक्स्ट्रा गेलेलं अन्न आपल्या शरीरामध्ये साठवलं जातं आणि त्यालाच म्हणतात चरबीयुक्त उती. ह्या चरबीयुक्त उती आपल्या शरीराचे जे वेगवेगळे अवयव असतात अवयवाच्या भोवतीनं ह्या चरबीयुक्त उती काय साठवल्या जातात आणि नंतर मग आपल्या अवयवांना त्रास होतो आणि आपल्या शरीराचं वर्किंग व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि चरबी वाढल्यामुळे नंतर भविष्यात रक्तप्रवाहावर सुद्धा परिणाम होतात आणि याच्यामुळे काय की अटॅक येण्याची संभावना पण मोठ्या प्रमाणात असते. ठीक आहे, ही चरबीयुक्त उती. अशा संयोजी उतीचे 6 प्रकार असतात. कोणते 6 प्रकार पहिला अस्थि उती रक्त अस्थिबंध स्नायू रज्जू कास्ती उती आणि चरबीयुक्त उती अशा 6 प्रकारच्या तुम्हाला कोणती उती पाहायला मिळते तर संयोजी उती पाहायला मिळते. ठीक आहे, संयोजी उतीनंतर जर तुम्ही पुढे गेला तर पुढे तुम्हाला कोणती उती पाहायला मिळते संयोजी उती नंतर दुसरी जटिल उती तिला म्हणतात स्नायू उती. दुसरी जटिल उती. पहिली उती कोणती आहे संयोजी उती. जटिल उतीचा पहिला प्रकार संयोजी उती आपण पाहिला तर स्नायू उती पाहिले. ठीक आहे, मग स्नायू उती काय तर स्नायू उती म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये एक लांबट स्नायू पेशी आपल्या शरीरामध्ये एक लांबट स्नायू पेशी मार्फत स्नायू उतीची निर्मिती झालेली असते. ह्या स्नायू उतीमध्ये एक प्रथिने असतं त्या प्रथिनेला संकोची प्रथिने असं म्हणतात. शरीरामध्ये काय स्नायू पेशीमध्ये एक संकोची प्रथिने असतं त्या एक प्रथिने असतं त्या प्रथिनाला संकोची प्रथिने असे म्हणतात. आणि या संकोची प्रथिनामुळे स्नायूंचं काय होतं आकुंचन आणि प्रसरण होत असतं. ठीक आहे, आणि या स्नायू उतीचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एका स्नायूला म्हणतात ऐच्छिक स्नायू उती आणि दुसरा प्रकार असतो त्याला म्हणतात अनैच्छिक
स्नायुती, असे स्नायुतीचे दोन प्रकार पडतात. ऐच्छिक स्नायुती म्हणजे काय? ज्या स्नायूवर आपल्या मनाद्वारे आपण नियंत्रण ठेवू शकतो, ज्या स्नायूवर आपण आपल्या मनाद्वारे नियंत्रण ठेवू शकतो त्याला स्नायुती म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरातील हाडे, म्हणजे आपले हात असतील, पाय, हातावर आपण नियंत्रण ठेवू शकतो ना, की हाताची हालचाल कशी करायची आणि कशी करायचं नाही हे आपल्या मनाद्वारे आपण नियंत्रण ठेवू शकतो. ठीक आहे, यालाच काय म्हणतात तर ऐच्छिक स्नायू म्हणतात. ह्यालाच एक एकदा कंकाली स्नायू सुद्धा म्हणतात. कंकालीचा स्नायूचा अर्थ काय होतो की ज्या हालचालीवर आपण मनाद्वारे नियंत्रण ठेवू शकतो त्यालाच कंकाली स्नायू सुद्धा म्हणतात. ठीक आहे, त्यामध्ये आपला हात, बाय, जीभ, चेहरा ह्या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आणि त्याबरोबर दुसरा व्याख्या असणार आहे अनैच्छिक स्नायू. अनैच्छिक स्नायू म्हणजे काय की ज्या स्नायूवर आपण आपल्या मनाद्वारे नियंत्रण ठेवू शकत नाही त्यालाच अनैच्छिक स्नायू असं म्हणतात. त्यालाच एक एकदा अकंकाली स्नायू असं म्हणतात. काय? अकंकाली स्नायू सुद्धा म्हणत असतात. यामध्ये कोणते येतात तर यामध्ये आपल्या हृदयामध्ये असणारे स्नायू, आपल्या पचन संस्थेमध्ये असणारे स्नायू, आपल्या श्वसन संस्थेमध्ये असणारे स्नायू, याच्यावर आपण मनाद्वारे कोणत्याही प्रकारचं नियंत्रण ठेवू शकत नाही. आपण आपल्या हृदयाचे ठोके ते आपण मनावर ते थांबवू शकत नाही किंवा ते वाढवू शकत नाही, कारण त्याची जी प्रोसेस आहे ती कंटिन्युअसपणे चालू असतं आणि त्यावर आपण कोणतंही नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा गोष्टीला काय म्हणतात? अनैच्छिक स्नायू असं म्हणतात. ठीक आहे, ह्या दोन व्याख्या तुम्हाला फक्त माहिती पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर मानवी शरीरामध्ये किती स्नायू असू शकतात? तर एकूण पेशी प्रकारानुसार म्हटलं तर मानवी शरीरामध्ये 400 पेक्षा जास्त स्नायू असू शकतात. ठीक आहे, त्यानंतर पुढे तिसरा पार्ट आहे चेताऊती. तिसरा घटक की मानवी शरीराची तिसरी ऊती, जटिल ऊतीमध्ये तिसरी ऊती, त्याला म्हणतात चेताऊती. ठीक आहे, कुठली? चेताऊती. चेताऊती मानवी शरीरामध्ये काय असतं? मानवी शरीराचे जे संवेदना असतात, संवेदनेची जाणीव ह्या चेताऊतीमुळे होत असते. मानवी शरीराच्या संवेदनेची जाणीव हे चेताऊतीमधून होत असते. मग चेताऊतीची रचना कशी असते? तर चेताऊतीमध्ये तुम्हाला 3 घटक पाहायला मिळतात. एक असतं वृक्षिका, दुसरा घटक असतो त्याला पेशिकाय म्हणतात, पेशिकाय, आणि तिसरा घटक असतो त्याला अक्षतंतू असं म्हणतात. काय? तर अक्षतंतू. असे 3 घटकापासून काय बनलेलं असते? ही चेताऊती बनलेली असते. आणि या चेताऊतीचं काम काय असतं की आपल्याला जे वेगवेगळ्या संवेदना मिळतात या संवेदनेची आपल्या शरीराला जाणीव करून द्यायचं काम ह्या चेताऊती करत असतात. ह्या चेताऊतीमध्ये आपला मेंदू आणि मज्जारज्जू ह्या चेताऊतीचेच घटक असतात. मेंदू आणि मज्जारज्जू अंतर्गत आपल्या शरीराचं सर्व जे वेदना असतात ते आपल्या याच्याद्वारे होत असतात. ठीक आहे, मला वाटतं इथे चेताऊती म्हणजे पण काय तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, त्यानंतर पहा की आपल्या इथपर्यंत आपल्या ज्या वनस्पती ऊत्या आहेत, प्राणी ऊत्या, त्या प्राणी ऊत्या आपल्याला इथं संपतात. ठीक आहे, जाता शेवटला फक्त एकदा रिवाइज करून जाऊया, कारण की हा टॉपिक थोडा किचकटीत आहे आणि समजण्याला थोडा कठीण सुद्धा आहे. तर एकदा आपण फक्त एका स्ट्रक्चरमध्ये पाहूया की कोणकोणत्या ऊत्या आहेत आणि त्याचे प्रकार किती आहेत. ठीक आहे, तर सुरुवातीला सगळ्यात पहिला घेऊया की वनस्पती ऊती. ठीक आहे, सगळ्यात पहिला पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो की पहिला मग आपण काय काय पाहिलं होतं सुरुवातीला? ऊती. ठीक आहे, ऊतीचे 2 प्रकार आपण पाहिले होते. एक वनस्पती ऊती आणि दुसरं होतं प्राणी ऊती. ठीक आहे, वनस्पती ऊतीचे 2 प्रकार पडले होते. एक होतं विभागीय ऊती आणि दुसरं नाव पाडलं होतं आपण स्थायी ऊती. ठीक आहे, या विभागीय ऊतीचे 3 प्रकार पडले होते. ठीक आहे, विभागीय ऊतीचे 3 प्रकार कोणते होते? परोह विभागीय ऊती, आंतरिक विभागीय ऊती आणि पार्श्व विभागीय ऊती. म्हणजे परोही त्याचे 3 प्रकार कोणते? तर परोही, आंतरीय आणि पार्श्व, हे त्याचे 3 प्रकार झाले. स्थायी ऊती 2 प्रकारच्या होत्या. एक होतं सरळ स्थायी ऊती आणि दुसरं होतं जटिल स्थायी ऊती. ह्या सरळ स्थायी ऊतीचे पुन्हा 4 प्रकार पडले होते. सरळ स्थायी ऊतीचे किती? तर पुन्हा 4 प्रकार पडले होते. ह्या 4 प्रकारमध्ये कोणकोणते येतं? त्यामध्ये पहिले येत होतं मूल ऊती, त्यामध्ये येत होतं दृढ ऊती. ठीक आहे, मूल ऊती, दृढ ऊती, त्यामध्ये येत होतं स्थूल ऊती. ठीक आहे, आणि त्यानंतर येत होतं तिसरं होतं त्याला पृष्ठभागीय ऊती म्हणतात. म्हणजे चौथा प्रकार काय होत होता? पृष्ठभागीय ऊती. ठीक आहे, हे कशाचे प्रकार होते? तर हे सरळ स्थायी ऊतीचे 4 प्रकार होते. ठीक आहे, आणि त्यानंतर मग जटिल स्थायी ऊतीचे 2 प्रकार होते. एकाच होतं रसवाहिनी आणि दुसरी होती जलवाहिनी.
ठीक आहे, बघा व्यवस्थित समजून घ्या कशाचे काय काय प्रकार आहेत. आणि त्याचप्रमाणे जर प्राणीउतीचा विचार केला तर प्राणीउतीचं विभाजन किती आहे, तर 4 भागामध्ये झालं होतं. प्राणीउतीचं विभाजन आपण 4 भागामध्ये केलं होतं. सर्वात पहिला होतं त्याला आपण काय पाहिलं होतं की अभिस्तर उती. ठीक आहे, हा अभिस्तर उतीमध्ये आपण इथं म्हणतो की हे सरळ उती आहे. ही सरळ उती आहे. म्हणजे आपण सुद्धा एक मिनिट, प्राणीउतीचं 2 भागामध्ये आपण सुरुवातीला डिवायडेशन केलं होतं. सुरुवातीला 2 भाग होते. एक होतं सरळ उती आणि दुसरं होतं जटिल उती. सरळ उतीचा एकच भाग होता त्याला आपण म्हणलं होतं अभिस्तर उती. ठीक आहे, ह्या अभिस्तर उतीचे 6 प्रकार होते. ठीक आहे, त्यानंतर जटिल स्थायी उतीचे 3 प्रकार होते. जटिल स्थायी उतीचे 3 प्रकार, त्यामध्ये पहिलं होतं संयोजी उती. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रकार होता संयोजी उती, दुसरा प्रकारला आपण म्हटलं होतं स्नायू उती. ठीक आहे, ह्या संयोजी उतीचे पुन्हा 6 प्रकार होते. ह्या स्नायू उतीचे पुन्हा 2 प्रकार होते आणि तिसरं होतं चेताउती. ठीक आहे, चेताउती. ठीक आहे, चेताउतीचं एकच होतं. ठीक आहे, एवढा आपण पार्ट अनालिसिस केले. काही कन्फ्युजन करू नका. तर तुमच्या नोट्स काढताना व्यवस्थित काढा, व्यवस्थित पुस्तकाचे अनालिसिस करा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि फक्त व्याख्या माहिती पाहिजे. परीक्षेला तुमच्या क्वेश्चन आधारे या प्राणी उती म्हणू शकतो किंवा जलवाहिनी, रसवाहिनी किंवा मूल उती कुठे आढळते असा पण क्वेश्चन परीक्षेला येऊन गेलाय. त्यानंतर दृढ उतीचं कुठे आढळते तो पण परीक्षेला क्वेश्चन येऊन गेलाय. बटाटे जे असतात, बटाटे कोणत्या प्रकारची उतीपासून तयार, ते कोणत्या प्रकारची उती असते असा पण तुमच्या परीक्षेला क्वेश्चन येऊन गेला. रक्त हे कोणत्या प्रकारची उती असतं हा क्वेश्चन येऊन गेला. त्यानंतर संयोजी उतीची उदाहरणं सुद्धा विचारतात. ठीक आहे, त्यानंतर अभिस्तर उतीचं कोणतं कार्य आहे त्यावर क्वेश्चन सुद्धा येऊन केले. आणि अभिस्तर उतीचे 6 प्रकार आहेत ते तर तुम्हाला माहित असून दे. एवढ्या गोष्टी आपण आताच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केले. आताचे लेक्चर हे बायोमध्ये थोडं कन्फ्युजन, थोडं डिफिकल्टी होतं. तर थोडं आपण म्हणू शकतो की थोडं भरपूर फॅक्ट असणारं लेक्चर होतं. ठीक आहे, पण तुमच्या परीक्षेसाठी जिथं फॅक्ट असते तिथं तुमच्या परीक्षेसाठी सोपे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, आशा आहे की तुम्हाला या लेक्चरमधून सगळी माहिती व्यवस्थितप्रमाणे समजली असेल तर पुन्हा ऐकून व्यवस्थितपणे ते कव्हर करून घ्या, कारण हे लेक्चर तुमच्या परीक्षेसाठी खूपच महत्वाचं आहे. आता आपण इथं थांबूया. थँक्यू.